नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी समीरला त्याचा गुन्हा कबूल करण्यासाठी फोर्स करत असते आणि त्याला ती ओरडत विचारते की बोल ना, तू केलेस ना सगळं, आणि अण्णा केदारचा खून तू केलास ना. तेव्हा समीर आता रागातच चिडू म्हणतो की हो केलाय मी खून, आणि म्हणायला लागतो की त्या अण्णा केदारचा खून मीच केलाय. आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टी घडल्यात ना त्या गोष्टी घडवणारा करता धरता मीच आहे. तेव्हा प्रेरणा रागाने समीरला विचारते की अरे काय मिळणार आहे हे सगळं करून, आणि इतक्या वर्षांनी का आलास माझ्या आयुष्यात परत? माझा संसार नीट सुखाने सुरू होता ना. तेव्हा समीर ओरडत म्हणतो की हो, म्हणून तर तुझ्या सुखी संसाराला सुरुंग लावायला, तुझा संसार काही झालं ना तरी उद्ध्वस्त करायचा होता मला, कारण या संसारावर माझा अधिकार होता ग. तेव्हा हे ऐकून सगळेजण शॉक होऊन समीरकडे बघायला लागतात. आता समीर पुढे म्हणतो की ऐनवेळी लग्नाच्या दिवशी माझा विश्वासघात केलास तू, माझ्याकडे पाठ फिरवलीस तू. तेव्हा हे ऐकून आता वल्लरी हसायला लागते, कारण तिने बरोबर समीरकडून सगळं काही वदवून घेतलेलं असतं. आता समीर पुढे म्हणतो की आणि ती गोष्ट माझ्या डोक्यात एकदम फिट बसली होती. रात्रीची झोप लागत नव्हती मला, आणि याच गोष्टीचा सूड घ्यायचा होता मला. आणि अशातच मला एक बातमी कळली की कुणीतरी एक अण्णा केदार नावाचा माणूस की काय तुझ्याशी लग्न करणार आहे म्हणून. आणि तो मोठमोठ्याने हसायला लागतो आणि म्हणतो की पण माझ्याशी वागली ना त्याच्यापेक्षाही जास्त वाईट तू त्यात अण्णा केदारशी वागलीस ग. तो अण्णा केदार तिकडे बोहल्यावर चढत होता आणि तू काय केलंस ग? त्या अजितशी लग्न, त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालून गेलीस निघून. मला सोडून तू त्या अजितला निवडलं, शी. आणि म्हणूनच काही झालं ना तरी मला तुझा आणि त्या अजितचा संसार उद्ध्वस्त करायचा होता, पण कसं करायचं हेच कळत नव्हतं. यावर प्रेरणा विचारते की म्हणून मग अण्णा केदारच्या खुनाखाली आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केलास तू? किती नीच आहेस रे तू. तेव्हा समीर प्रेरणाला थांबवत म्हणतो की ए नीच मी नाही तर तुम्ही आहात सगळे नीच, विश्वासघातकी आहात. माझा एवढा मोठा अपमान केला तुम्ही, आणि तुम्हाला काय वाटलं की मी शांत बसणार आहे आणि स्वस्थ बसणार आहे? मी स्वस्थ बसणाऱ्यातला नाही आहे. तेव्हा हे ऐकून आता सगळे खूपच शॉक झालेले असतात, आणि या सगळ्यामध्ये आता समीर सांगतो की या सगळ्यामध्येच माझ्यासमोर एक आयती संधी चालून आली होती, कारण मला कळलं होतं की तू नकार दिल्यानंतर 2 ते 3 ठिकाणी अण्णा केदारने लग्न करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो फसला आणि तो सैरवैर झाला होता, कावराबावरा झाला होता, तो वेडापिसा झाला होता आणि त्याला काहीही कळत नव्हतं. आणि हीच माझ्यासाठी योग्य संधी होती, आणि तोच योग्य व्यक्ती होता माझा बदला घेण्यासाठी. आणि मग मी त्या अण्णा केदारला भेटलो, त्याच्याशी ओळख वाढवली आणि त्याला हे पटवून दिलं की अरे अण्णा केदार काय करतोयस तू, कळतंय का तुला? ज्या प्रेरणाने तुझा वापर करून घेतला, ज्या प्रेरणाने तुला लाथ मारली, त्या प्रेरणाला तू असा सहजासहजी सोडून देणार आहेस का? माफ करून टाकणार आहेस तिला? उठ, जागा हो, बदला घे. ही सूड भावना मी त्याच्या मनात रोवली, आणि तोही माझा ऐकायला तयार झाला. तोही माझ्यात सामील होऊन गेला, आणि त्याला इथे आणणारासुद्धा मीच. त्याला भेटायला गेलो, त्याला एक एक करून सगळ्या गोष्टी शिकवायला लागलो, आणि त्याला प्रेरणाला म्हणजेच तुला जाळ्यात कसं ओढायचं याचं प्रशिक्षण देत गेलो. तो अण्णा केदार वेडपत, त्याला काहीच कळत नव्हतं. एक एक गोष्ट बसून शिकवावी लागली मला. खूप दमलो मी, वैतागलो. इतकी मेहनत घ्यावी लागली मला त्या अण्णा केदारला सगळ्या गोष्टी शिकवण्यासाठी. का तर हिला अडकवण्यासाठी. तेव्हा तेजा म्हणते की एवढी मेहनत, एवढे कष्ट प्रेरणाला खुश ठेवण्यासाठी घेतले असते ना तर आज चित्र वेगळं असलं असतं समीर. पण तुला माहिती आहे तुझी ना लायकीच नाही आहे रे. जे झालं ना ते योग्यच झालं. तेव्हा समीर म्हणतो की हाच माज आणि हीच गुरमी उतरवायची होती मला. मग मी काय केलं, मी या प्रेरणाची बदनामी करायला सुरुवात केली. अण्णा केदारला सांगून मी हिला किडनॅप केलं, आणि मला असं वाटलं होतं की सगळा प्लॅन छान होतोय. अण्णा केदारच्या तावडीत ही प्रेरणा आहे हे ऐकल्यानंतर तो अजित तिला सोडून देईल, स्वीकारणार नाही, आणि मग मी अण्णा केदारचा काटा अलगदपणे बाजूला करेल आणि मग माझ्या प्रेरणाला स्वीकारेल, तिच्याशी परत लग्न करेल, आमचा छान सुखी संसार चालेल. पण कसलं काय, एवढा सगळा छान प्लॅन केला मी, पण तुम्ही सगळ्यांनी त्याच्यावर पाणी टाकलं. प्रेरणाच्या हातून अण्णा केदारचा खून झाल्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल होईल, तिला शिक्षा होईल, तिला अटक होईल, या भीतीपायी त्या वेडपट अजितने काय केलं तर पिस्तूल स्वतःच्या हातात घेतली, आणि जशी त्याने ती पिस्तूल स्वतःच्या हातात घेतली ना तसा माझा सगळा प्लॅन फेल झाला.
आणि तो तेजाकडे हात करत म्हणतो, आणि त्यात ही तेजा अतिशय होतीच त्यात भर टाकायला, आणि म्हणतो की अजित आणि तेजाच्या एका स्टेपमुळे माझा सगळा प्लॅन फेल झाला. आणि म्हणतो की आता अजितने प्रेरणाला एकमेकांपासून लांब करू शकत नाही हे कळलं होतं मला, की आपल्याला नक्की आता पुढं काय करायचं आहे. मला तर यांचा संसार उद्ध्वस्त होताना बघण्यात गंमत वाटणार होती ना, आणि म्हणूनच मी सुरू केला माझा दुसरा प्लॅन. तेव्हा वल्लरी विचारते की कसला प्लॅन. तेव्हा समीर आता हसायला लागतो आणि वल्लरीला चिडवत म्हणायला लागतो की वकील आहे ही, वकील. तेव्हा सगळेजण आता समीरकडे आश्चर्याने बघायला लागतात. तेव्हा समीर सांगतो की अर्थातच रघु. आता रघुचं नाव ऐकून हे सगळेच खूप शॉक झालेले असतात. तेव्हा समीर अजूनच हसायला लागतो आणि म्हणतो की तुम्हाला कुणालाच कळलं नाही की रघुचा खूनसुद्धा मीच केला आहे. मी गेलो त्या रघुकडे, त्याला बसवलं माझ्यासमोर आणि म्हणाले की ए रघु, काय करतोयस तू, आहेस कुठे तू, अरे तुझ्या मालकाचा खून झाला रे, आणि तो खून कोणी केला माहिती आहे का, अजितने केला आहे. असं स्वस्थ बसू नकोस, उठ, जागा हो, सूड हो. तुझ्या डोक्यावरचं छप्पर हरवलंय, आणि तेही कुणामुळे, तर त्या अजितमुळे. आणि म्हणतो की आणि तो रघुसुद्धा बिचारा माझ्यासोबत आला आणि त्याच्याकडून गमतीमध्येच मी वाटेल तसं, मला हवी तशी छान सुंदर अशी सुसाईड नोट लिहून घेतली. त्या बिचाऱ्याच्या पण लक्षात नाही आलं की ती सुसाईड नोट मी घेतली. ज्यूसमध्ये त्याच्या विष टाकलं आणि ते त्याला पाजलं, आणि मला वाटलं की बस आता सगळा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे आपला, आता काही टेन्शन नाही. पण कसलं काय, माझा प्रत्येक प्लॅन सक्सेसफुल व्हायच्या आधी ही वल्लरी प्रत्येक वेळी माझ्या प्रत्येक प्लॅनमध्ये येते नाखुपसायला. तिचं तर असं म्हणून तो परत वल्लरीला मारायला तिच्या अंगावरती धावून जातो. तेव्हा मनोज आता समीरला थांबवतो आणि त्याची कॉलर पकडून त्याला मारणार तितक्यातच प्रेरणा तिथे येते आणि जोरात समीरच्या कानाखाली मारते आणि म्हणते की समीर, अण्णा केदारपेक्षा सुद्धा खालच्या पातळीला गेलास रे तू, तर माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही आहेस तू, आणि जनावर म्हटलं ना तुला तर त्या मुक्या जनावरांचा अपमान केल्यासारखं होईल. मिळवायला काय मी वस्तू वाटले का रे तुला, वस्तू नाही मी माणूस आहे, आणि एका वेळी तुझ्यावर खरंच मनापासून प्रेम केलं होतं रे मी, तुझ्याबरोबर सुखी संसाराची स्वप्न रंगवली होती. या गोष्टीची लाज वाटते मला आज, कारण तू त्या लायकीचंच नाही आहेस, हे तू सिद्ध केलंस आज. तुझं प्रेम खोटं, तसा तुझा पश्चातापसुद्धा खोटाच आहे. मला तर त्रासच देत आलायस तू आजपर्यंत कायमच, पण आज तुझ्यामुळे माझा सोन्यासारखा नवरा तिथे तुरुंगात खितपत पडलाय रे. त्याने जो गुन्हा केलेलाच नाही आहे त्याचा आळ केवळ त्याने माझ्यावर येऊ नये म्हणून तो स्वतःवर घेतला. याला म्हणतात रे प्रेम, याला म्हणतात त्याग. आणि माझ्या या मैत्रिणी माझ्या रक्ताच्या नात्यांपेक्षाही जास्त जवळच्या आहेत, आणि काय केलं नाही त्यांनी माझ्यासाठी. आणि वल्लरीवर हात उचलायला निघालायस तू. तेव्हा वल्लरी म्हणते की जाऊ द्या प्रेरणाताई, तुम्ही तर कुठल्या माणसावर वेळ वाया घालवताय. आणि ती समीरला म्हणते की समीर, आता सरेंडर करायचं, तू खूप पापं केलीस तू आयुष्यात. जर काही पुण्य केलं असशील ना तू, तर ते अण्णा केदारसारख्या स्त्रियांना खेळणं समजणाऱ्या नीच माणसाचा खून करून, तेवढंच काय ते आयुष्यात तू कुठे कमवलं असशील ते. आणि ती इन्स्पेक्टर साहेबांना आता आतमध्ये आवाज देऊन बोलावून घेते. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब तिथे येतात. तेव्हा समीर त्यांना बघून खूपच घाबरून जातो. आता वल्लरी इन्स्पेक्टरांना म्हणते की तुम्ही समीर महाजनांचं सगळं स्टेटमेंट ऐकलं असेल ना. तेव्हा ते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो मॅडम, आम्ही सगळं स्टेटमेंट ऐकलं आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की प्लीज घेऊन जा त्यांना. तेव्हा आता पोलीस समीरला घेऊन जातच असतात. तेव्हा समीर त्यांना थांबवतो आणि म्हणायला लागतो की 1 मिनिट, आणि परत तो वल्लरीला ओरडत म्हणायला लागतो की तुला काय वाटलं गं, स्वतःला खूप शहाणी समजतेस ना तू. मान्य आहे की गण माझी आहे, या पावत्या माझ्या गाडीच्या आहेत, पण हे सगळं प्रकरण जेव्हा कोर्टात जाईल ना तेव्हा खून मीच केला हे सिद्ध कसं करशील गं. आहे का तुझ्याकडे कुठे पुरावा, दिसतोय का, दिसलो मी कुठे खून करताना. यावर आता वल्लरी हसायला लागते आणि तिथेच तिने एक पेन ठेवलेलं असतं. ते पेन हातात घेऊन ती समीरला दाखवायला लागते. तर त्या पेनमध्ये एक छुपा कॅमेरा असतो आणि ते पेन समीरला दाखवत त्याला म्हणते की समीर महाजन, मगाशी काय हाक मारलीस तू मला, वकील. मग तुला वाटलंच कसं रे की मी तुझ्या पुढे हरीन. आणि ती इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की इन्स्पेक्टर साहेब, या पेनमध्ये समीर महाजनांनी दिलेलं प्रत्येक स्टेटमेंट रेकॉर्ड झाले आणि हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. आणि ती समीरला धमकी देत म्हणते की लक्षात ठेव, आता आपली भेट डायरेक्ट कोर्टात. तेव्हा त्या इन्स्पेक्टर साहेब समीरला तिथून घेऊन जातात. तर यानंतर प्रेरणा आता सर्वांना म्हणायला लागते की मागच्या जन्मी खरंच काहीतरी पुण्य केलं असणार गं मी, म्हणूनच मला तुमच्यासारख्या मैत्रिणी मिळाल्या. आज स्वामींकडे एवढीच प्रार्थना करते की आपली ही मैत्री कायम अशीच राहू दे.
आणि ती आनंदाने वल्लरीला विचारायला लागते की वल्लरी, म्हणजे आता आपण अजितला आपल्या घरी परत घेऊन येऊ शकू ना? आता आपल्या हाती पुरावा आहे, म्हणजे तो निर्दोष सिद्ध होणार आहे ना? तेव्हा वल्लरी प्रेरणाला म्हणते की हो प्रेरणाताई, आता अजित भाऊजी लवकरच घरी येणार आहेत, ते निर्दोषसुद्धा सुटून येतील. आणि म्हणते की खरं सांगू का, मी तुम्हाला दिलेलं वचन पूर्ण करू शकले ना, यातच मला समाधान वाटते. आणि म्हणते की आणि योगायोग बघा ना, यांचे आणि अजित भाऊजींच्या जामिनाची केस एकाच दिवशी आहे. आता आपल्या दोघींचेही नवरे सुखरूप घरी परत येतील, या गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे माझा. तर आता डायरेक्ट आपण 2 दिवसानंतर आपल्याला दाखवलं गेलं आहे की प्रेरणा स्वामींसमोर हात जोडून उभी असते आणि ती त्यांना म्हणते की स्वामी, या दिवसाची मी आतुरतेने वाट बघत होती आणि तुमच्या कृपेने आज तो दिवस आलाय. तितक्यात आता डोअरबेल वाजते. तेव्हा प्रेरणा पटकन जाऊन दरवाजा उघडते, तर वल्लरी, मनोज आलेले असतात आणि त्यांच्यासोबत आता अजितसुद्धा आलेला असतो. तेव्हा अजितला समोर बघून प्रेरणा खूपच खुश होते आणि आता मनोज म्हणतो की चला आतमध्ये जाऊया, असं म्हणून ते आतमध्ये येणारच. तेव्हाच प्रेरणा त्यांना थांबवते आणि श्वेता आणि तेजाला औक्षणाचं ताट घेऊन यायला सांगते. यानंतर प्रेरणा अजित आणि मनोजचं औक्षण करत ते आणि त्यांना आत यायला सांगते. तेव्हा सगळेजण आता आत येतात. तेव्हा प्रेरणा वल्लरीचा हात हातात घेते आणि म्हणते की वल्लरी, तुझा आभार मी कसं मानू ना हेच कळत नाही आहे गं मला. हा दिवस येईल की नाही याची खरं शंका वाटत होती मला, पण तुझ्यामुळे अजित सुखरूप घरी परत आला आहे. तेव्हा वल्लरी प्रेरणाला म्हणते की अहो प्रेरणाताई, काय बोलताय? तर अजित म्हणतो की वल्लरी, मी सुद्धा एका पॉईंटला आशा सोडून दिली होती गं. मी कधीच बाहेरचं जग पाहू शकेल की नाही असं म्हणून मला खूप भीती वाटत होती, पण तू तुझं सगळं स्किल वापरून हे शक्य करून दाखवलं. खरंच थँक्यू वल्लरी. आता सर्वजण खूपच इमोशनल झालेले असतात. तेव्हा श्वेता म्हणते की बरं, आता उगाच इमोशनल नका होवा, जे झालं ते झालं, सगळं विसरून जाऊया आणि सण साजरा करूया. तर आता तेजासुद्धा वल्लरीचं कौतुक करायला लागते आणि म्हणते की आता दिवाळी आली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सगळे एकत्र आहोत, किती मजा येणार आहे दिवाळीला, खरंच खूप मजा करूया. आणि ती प्रेरणाला म्हणते की प्रेरणा, यावेळेस तर तुझ्या हातचा स्पेशल फराळ आम्हाला मिळाला पाहिजे हां. असं म्हणतच आता सगळेजण मजाक मस्ती करायला लागतात. मात्र वल्लरीचं या सगळ्यांकडे लक्ष नसतं आणि ती खूपच उदास असते. तेव्हाच आता प्रेरणाचं लक्ष वल्लरीकडे जातं आणि ती तिला असं उदास असलेलं पाहून वल्लरीला विचारायला लागते की वल्लरी, काय झालं, ठीक आहेस ना तू? तेव्हा वल्लरी म्हणते की सगळं ठीक आहे, आपण सगळेजण एकत्र आलो हे खरं आहे, पण आपल्या या पंचरंगात एक रंग अजूनही फिकाच आहे ना. तेव्हा सगळेजण आता खूपच इमोशनल होतात आणि म्हणतात की मिठू. यावर वल्लरी म्हणते की हो मिठूताई, आणि म्हणते की बस ठरलं, यावर्षी काही झालं ना तरी आपण आपली दिवाळी मिठूताईंसोबतच साजरी करायची. आपण मिठूताईंचा शोध घ्यायचा आणि आपल्या दारात यावर्षी मिठूताईंच्या हातूनच दिवा लागणार. तेव्हा हे ऐकून सगळेजण खूप खुश होतात. आता श्वेता वल्लरीला म्हणते की वल्लरी, कुठल्या मातीने बनली आहेस गं तू? किती वेगळा विचार करतेस. आम्ही किती सक्सेसफुल झालो ना उद्या, तरी तुझ्यासारखा विचार नाही करता येणार बघ आम्हाला. तेव्हा तेजा म्हणते की खरंच आहे, इतक्या सगळ्या गोष्टी घडल्या पण तुझ्या डोक्यातून मिठूचा विचार काही गेला नाही आणि तुझ्यामुळेच आपण आता सगळे प्रयत्न करूया मिठूला शोधण्यासाठी. तेव्हा वल्लरी म्हणते की काय मग मैत्रिणींनो, मिठूताई म्हणतात ते आखायचं का मग नवीन मिशन फाइंडिंग मिठू. तेव्हा हेच ऐकून आता सगळेजण खूपच खुश झालेले असतात आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की वल्लरीने एका आश्रमामध्ये फोन केलेला असतो आणि ती आता विचारते की आनंदबाग आश्रम का? आणि म्हणते की ॲक्च्युली मला आणि माझ्या मैत्रिणींना तुमच्या आश्रमात येऊन यावर्षी दिवाळी साजरी करायची आहे. तेव्हा त्या आश्रमातील त्या मॅडम म्हणतात की असं आपण होऊन आमच्या संस्थेला कोणी मदत करत असेल ना तर आम्हाला आनंदच होतो, तुम्ही नक्की या. तेव्हा हे सगळेजण आता खूपच खुश झालेले असतात. तर आता यानंतर आपण पाहतो की आपल्याला खूप दिवसानंतर आता मिठूला दाखवलं गेलं आहे फायनली. आणि आपण पाहतो की आता मिठू काही लहान मुलांसोबत बोलत असते आणि सर्व लहान मुलं भांडत असतात एकमेकांशी आणि मिठू त्यांना समजवत असते की तुम्ही जर असं भांडत असाल तर किल्ल्यांना बांधून होणार नाही. आपण तर खोटा किल्ला बनवतोय, पण आपले छत्रपती शिवाजी महाराजांची लोक जर असं भांडत असते तर किल्ला बांधून झाला असता का, असं म्हणून ती सर्वांना एकत्र घेऊन किल्ला बांधायला मदत करायला लागते. तितक्यात आता वल्लरी आणि तेजा तिथे येतात आणि सर्व लहान मुले किल्ला बनवतात. हे बघून दोघेही खूप खुश होतात आणि म्हणतात की बघायचा का किल्ला. तर इकडे मिठू त्या मुलांसोबत किल्ला बनवत असते, मात्र ती पाठमोरी असते, त्यामुळे वल्लरी आणि तेजाला ती नीटशी काही दिसत नाही. आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर आता मिठू तेजा आणि वल्लरीला ओळख दाखवणार का आणि ती त्यांच्याशी नक्की आता कसं वागेल हे आपल्याला येणाऱ्या काही एपिसोडमध्ये कळेलच. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.